वही बनवायची आहे आणि वही बनवल्यानंतर सगळं टाईप करायचं. सुरुवातीला 2 ते 3 व्हिडिओ ठुसके व्हिडिओ म्हणजे ठुसके प्रश्न दिसतील तुला, पण घाबरू नको. स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचंय तर टाईप वाढवायची आहे, हार्डनेस वाढवायची आहे. आजचा विषय कसा आहे? हार्ड आहे. पुढचा प्रश्न, जर लय मोठी संख्या दिसते आणि नेमकी किती अंकी संख्या आहे ते मोजत बसू नकोस. तुला काय दिलेलं आहे? जर या संख्येला 9 ने भाग दिला असता बाकी किती होईल? हे सगळे काही प्रश्न तुम्हाला येऊन गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे 9 ने भाग विचारला जात असतो. त्याचं कारण तुम्हाला आता सांगतो. आता आम जिंदगीमध्ये विद्यार्थी काय करतात? जशी तशी संख्या या ठिकाणी दिली जातो. 3 2 2 7 3 6 1 8 6 2 2 याला 9 ने भाग देणार. कशा प्रकारे देणार? 9 1 9 9 18 9 27 या ठिकाणी 3 या ठिकाणी 27 मग वजाबाकी करत असणार. मग 27 3 5. सर तुम्ही डायरेक्टली मेंटल जिंदगी का सांगत नाही? सॉरी, ही जिंदगी तुला कळायला पाहिजे ना, नेमकं कशा प्रकारे सोबत आहे, किती वेळ तुझा जात आहे आणि त्यानंतर हे तुला एकदा कळालं तर हे कळायला नाही सोपं जात असतं. डायरेक्ट मी उत्तरापर्यंत पोहोचलो की बघताक्षणी तुला लगेच उत्तर सांगू शकतो. मी असले कुठानेच करणार नाही, माझे विद्यार्थी सुद्धा करत नाही. बघ ना, या ठिकाणी 5 राहिलं, वरून आलं 2, मग नंतर 9 1 9 9 18 9 27 9 36. मुळात तुला 9चा पाडा सुद्धा यायला पाहिजे. 9 18 9 27 9 36 9 5 55 9 54 9 5 45. मग या ठिकाणी 5 लिहिणार, या ठिकाणी 45 करणार आणि मग नंतर वजाबाकी करणार. बघ ना, 52 वजा 45 किती येत असतात? आणि हे सगळं कुठे कशाला करत बसतो सोन्या? तुझे कच्चे काम करायचे जे पेजेस 4 ते 5 भरलेले आहेत. परीक्षा हॉलमध्ये जो तुझी परीक्षा घेतोय तो सुद्धा नवल करतोय, याला नेमके कच्चे काम कशाला लागत आहे? करतोय का कुठे नेमके? कळतंय का तुला? अरे गरजेचं नाहीये. आणि जो मेंटल जिंदगीमध्ये सोडत असतो त्याला कच्चे काम करण्याची कागद लागत नाही. तर ज्यावेळेस तुझ्याजवळ येईल ना, तुम्हाला किती कागद देऊ कच्चे काम करण्यासाठी, त्याला म्हणायचं गरजेचं नाहीये. मेंटल जिंदगीमध्ये मी प्रश्न सोडवणार आहे, किती प्रश्न असू दे, केवळ 5 सेकंदात सोडवायचे आहे. बघ ना, या ठिकाणी तुला काय दिसते? 3 2 2 7 3 6 1 8 6 12 2 2 आणि किती मोठी संख्या असू दे, तिला 9 ने भाग जातोय की नाही जातोय, किंवा 9 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरत आहे हे काढण्यासाठी तुला अगोदर काय करावं लागणार आहे? या संख्येमध्ये लक्षपूर्वक अत्यंत महत्वाचं सांगतो मी तुला, या संख्येमध्ये तुला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची टोटल 9 येत असते. जसं की या ठिकाणी दिसते 1 आणि 8. या दोघांची टोटल किती येते? दोघांना एकमेकांमध्ये मिळवलं तर 9 येतं की नाही? पुन्हा सांगतोय, 1 आणि 8 या दोघांची जर आपण बेरीज केली तर 9 येत असते. उडून टाका, हे विषय संपलायचा. त्यानंतर 6 आणि 3 या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते सोन्या? 6 आणि 3 9 येते की नाही? उडून. तेरे पढ़ाई का कितना भी टफ से टफ क्वेश्चन हो, बस फोटो खींचो, अपलोड करो और ये आंसर बता. त्यानंतर 6 आणि 3 या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते सोन्या? 6 आणि 3 9 येते की नाही? उडून टाक. 3 सुद्धा उडला, 6 सुद्धा उडला, हे दोन्ही संख्या उडवल्या. त्यानंतर 7 आणि 2 या दोघांची बेरीज किती येते? 9 येते की नाही? मग 7 आणि 2 ही दोन्ही संख्या उडवल्या. मग नंतर बघ, 3 आणि 2 दोघांची बेरीज किती येते? 5 येत असते. शेवटी राहिलेला आहे 6 किंवा 2 आणि 2 राहिलेले आहेत. या दोघांची बेरीज जर आपण केली तर 4. 5 आणि 4 किती येतात सोन्या? 5 अधिक 4 9 येतात की नाही? मग या ठिकाणी ह्या दोन्ही संख्या उडवल्या, या दोन्ही संख्या उडवल्या आणि मग शेवटी 6 राहिली. हेच आपलं उत्तर आहे. मी काही कुठाने केले नाही. बघ ना, आम जिंदगी मेंटल जिंदगी इथे का दिलेली? मी तुला मेंटल जिंदगी या ठिकाणी काहीच कुठाने करत नाही. फक्त हे ब्लँक असतो आणि केवळ बघताक्षणी उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. टाइमपास करण्यासाठी आपल्याकडे टाइम नसतो सोन्या. बघ, याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. सर ही नेमकी मेंटल जिंदगी कन्सेप्ट काय आहे? सोन्या, तू लहान होतास किंवा अनेकांना माहिती असेल, अजूनही ऍडव्हर्टाईज येत असते. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये 2 व्यक्ती दाखवलेले असतात. 2 व्यक्ती एकच काम करत असतात. पहिला व्यक्ती आम जिंदगीमध्ये काम करत असतो, त्याला लई वेळ लागत असतो, आणि दुसरा व्यक्ती मेंटॉस खातो. मेंटॉस मध्ये एक चॉकलेट मिळत असतं, ते मेंटॉस खातो आणि लगेच त्याची दिमागची बत्ती लगेच स्टार्ट होत असते आणि मग नंतर तो मेंटॉस जिंदगीमध्ये शॉर्ट मेथडमध्ये ते काम करत असतो. हीच कन्सेप्ट आपण आपल्या या सिरीजमध्ये उचललेली आहे आणि शॉर्ट मेथडमध्ये कशा प्रकारे सोडवायचं ते तुला दाखवते. बाकी काय नाहीये. अरे सोन्या, चॉकलेटचं हे मार्केटिंग आम्ही करत नाहीये, तुला गैरसमज होईल. पुढे जाऊया. खा नाही तर नको खाऊ, पण सोडवायची ही स्टाईल असते, ही टॅक्ट. नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण एक सिरीज चालू केली ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता नॉर्मल जिंदगीमध्ये नाही, आम जिंदगीमध्ये नाही, तर मेंटल जिंदगीमध्ये केवळ 5 सेकंदात उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं असतं. उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सोन्या गणितीय क्रिया करत बसायचं नसतं, कच्चं काम गरजेचं नसतं. आपल्याला केवळ आणि केवळ 5 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचता येतं. एकूण गणिताचे 19 चॅप्टर, रिझनिंगचे 16 चॅप्टर आणि हे एकूण दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 30च्या वर चॅप्टर आहेत सोन्या. आणि सर्व चॅप्टर मधील सर्व टाइप्स आपण या व्हिडिओच्या सिरीज मधून घेणार आहोत आणि शॉर्ट मेथड मध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं हे तुम्हाला दाखवते. बघा, नाही असा व्यक्ती आपल्याला शोधायचा असता. बाकी 8 शॉर्ट मेथड मध्ये वेळ घालविता. सोन्या, ही संपूर्ण सिरीज एकदा बघितली ना, उगाच हवा भरत नाहीये बरं का तुला. मी वस्तुस्थिती सांगतोय, मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं, याही व्हिडिओमध्ये तेच सांगतोय तुला मी, की केवळ आणि केवळ ही सिरीज तू पूर्ण केली. एक 15-20 व्हिडिओची सिरीज असणार आहे. तुझ्या मित्रांना सुद्धा पाठव. ही केवळ तू सिरीज जरी कंप्लीट केली ना सोन्या, तरी सुद्धा तुझे 19 चॅप्टर मॅथमॅटिक्सचे आणि 16 चॅप्टर रिझनिंगचे आणि त्यातले सर्व टाईप पूर्ण होतील. जसं की या ठिकाणी हा प्रश्न दिसतोय, हा वयवारीचा आहे, हे एकच टाईपचा आहे, पण याच्यामध्ये कमीत कमी 6 ते